बोला आता तुमची जी रिलेटिव्ह आहे त्यांना अटक झाली आहे, तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्रकरणात अटक झाली आहे, तर काय तुमची काय भावना आहे? आमची फक्त एवढीच भावना आहे, आम्हाला एवढं समजतं की सध्या जे अक्यूज्ड आहेत त्यांच्यावरचे आरोप काही सिद्ध होण्यासारखी चौकशी देखील झालेली नाही आहे आणि जे काही पुरावे सापडलेले आहेत ते पण सफिशियंट नाही आहे जेणेकरून हे प्रूव्ह होईल की ते आरोपी आहेत. कारण का जे काही आत्तापर्यंतचा जे काही व्हॉट वी से इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यावरतून हेच कळतं की ह्या ज्या अक्यूज्ड महिला आहेत त्या फक्त एक एजंट्स आहेत, त्या काही मोठं रॅकेट चालवत आहे असं त्याच्यातून काहीही प्रूव्ह होत नाही. आणि जर तुम्ही ह्यांचा बॅकग्राऊंड चेक कराल तर त्यांचं काहीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्यांनी खूप लोकांना सोशली हेल्प देखील केलेली आहे. आणि जरी असं असेल, जरी आमची भावना फक्त एवढीच आहे की आम्हाला न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की ते ह्याची चौकशी व्यवस्थित करतील आणि निर्दोषांना व्यवस्थित सुटका देईल. कारण का आम्हाला एवढं समजतं की ते निर्दोष आहेत. तुम्ही सांगितलं की हे फक्त एजंट आहे, बरोबर ना? तुम्हाला हे माहीत म्हणजे खात्री पटली नाही की कोणतरी मोठा व्यक्ती या कोणतरी मोठे लोक इन्व्हॉल्वमेंट असेल? ह्याची आम्ही खात्री नाही देऊ शकत. ही कामं जगामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने चालली जातात. माझी माहिती देण्याचा संदर्भ फक्त एवढाच आहे की आत्ता हे जे पकडले गेलेले आहेत हे दे आर जस्ट एजंट आणि त्यांच्याकडे जे काही सापडलेलं आहे ते नेग्लिजिबल आहे. कारण का ते नाही एज्युकेटेड आहे, नाही त्यांचे असे काही धागेदोरे सापडले ज्याने हे प्रूव्ह होतं की ते काही रॅकेट चालवत असतील. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की मोठा माणूस याच्यामधला जो सूत्रधार आहे तो पकडला गेला पाहिजे ना. जर असं काही चालत असेल तर माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी ते पकडावं आणि हे करावं. पण ह्याच्यामध्ये ह्या तिघींचा हात नाही आहे. तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड चेक करू शकता. देर इज नथिंग सच. डॉक्टर याच्यात मोठे मोठे डॉक्टर असण्याचं शक्यता आहे असं बोललं जात आहे. तुमच्याकडे काय माहिती, कारण तुमचे नातेवाईक आहेत यामध्ये, तर काय चर्चा झालेली कसं काय? शक्यता खूप साऱ्या गोष्टींची असू शकते. जगामध्ये खूप काही चाललेलं आहे सर. पण त्याच्यामुळे सध्या आमचे अक्यूज्ड आरोपी आहेत आणि त्यांचं हे सिद्ध झालेलं आहे असं तर नाही आहे. हे एवढंच मी बोलू शकते.